मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण समीक्षा प्रमोद मोरे हे सासरचं नाव असलेल्या या वहिनींना भेटणार आहोत। याच माऊलीचं माहेरचं नाव समीक्षा दीपक जाधव। या कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आणि आजच्या भागात काय घडणार तेही बघणार। मी लगेच लक्ष्मी पाठवतो आज झी मराठीकडून। हे बघा पाठवली ऑनलाईन पद्धतीने। आली आता घ्या उखाणा। आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवले हौस, प्रमोदरावांचं नाव घ्यायला मला येते फार मौस। काय सांगता? मग आता प्रमोदराव काय म्हणतायत? फास्ट फूड नाही, हॉटेल नाही, घेऊन आनंद घरच्या जेवणाचा, समीक्षाचं नाव घेतो प्रेमाने, भरवणी घास वरण भाताचा। अरे वा, थँक्यू। वरण भात दिसतंय डोळ्यावरती आणि चेहऱ्यावर। वहिनी द्या, ओळख करून द्या। नमस्कार, माझं नाव समीक्षा मोरे, हे माझे मिस्टर प्रमोद मोरे, या माझ्या सासूबाई मंजुळा मोरे, हे माझे सासरे मारुती मोरे, नमस्कार। या माझ्या मोठ्या ननंद सौ आरती गणेश जाधव आणि ही माझी भाची ईशानी गणेश जाधव। अरे वा, आणि माहेरी कोण कोण आहेत? हा, माहेरी पुढे बसलेत ते माझे पप्पा दीपक जाधव, माझी मम्मी ज्योती जाधव, माझा लहान भाऊ सिद्ध जाधव, मागे आहेत माझी काकी प्रेरणा जाधव, माझा काका राजेश जाधव आणि माझे दोघं चुलत भाऊ, माझा चुलत भाऊ अथर्व आणि बहीण साक्षी। मस्त। पण मला सांगा आता वहिनी, मला एक लहान मुलगी पण आहे 1 वर्षाची, तिचं नाव आहे प्रिशा मोरे। पण माहेर कुठलं तुमचं? माहेर माझं नाशिकला। नाशिकला कुठे? नाशिकला राजीव नगरला। मग आता माहेरची मंडळी सगळी नाशिक मध्ये बसली आहेत? हो, नाशिकला। मग वहिनी तुमचे आई बाबा काय करायचे? पप्पा माझे आधी क्रॉम्प्टन हिल्सला होते मुंबईला, मग ते नाशिकला त्यांचं शिफ्ट झालं, नाशिकला त्यांचं प्रमोशन झालं म्हणजे नाशिकला गेले आणि म्हणून मग आम्ही सगळे नाशिकलाच राहिलो। मग पप्पा पहिले कंपनीत कामाला होते आणि आता स्वतःचा बिझनेस करतात। जरा पटकन तिकडे नाशिकला भाऊ बसलाय त्याच्याकडे जातो। नमस्कार। काय बाबा, ताईबद्दल काय म्हणणं आहे? तू नाशिकमध्ये, ताई इकडे बोरिवलीत मुंबईत। हा, कसं बालपणाच्या काय आठवणी आहेत ताईच्या? बालपणीची एक आठवण सांगायची झाली म्हणजे मी आणि ताई आम्ही दोघं एकत्र देवपूजा करायला बसलेलो आणि ताईने माझ्या हातात अगरबत्ती दिली आणि ताई बोलली की असं असं ओवाळायचं, मला ताई शिकवत होती। तर मग ती मी ओवाळता चुकून ती माझ्या गालाला लावली आणि मग आम्ही दोघंही जोर रडायला लागलो। मी रडायला लागलो तसं ताई रडायला लागली। पण मी काय म्हणतो, मग ताई दुसरीकडे पण जर लावलं असतं तर बॅलन्स झालं असतं। पण भावाचा स्वभाव कसा आहे? मी जास्त बडबड आहे, माझी मम्मी सारखा स्वभाव आहे बडबडी आणि भाऊ एकदम शांत आहे, माझ्या पप्पांसारखा शांत आहे। हे बरं आहे, आई सारखं बडबडी म्हणून आई काय म्हणणं आहे तुमचं? आठवणी म्हणजे हेच सांगता येईल की सायकलची एक आठवण आहे, ती अगदी खूप लक्षात राहण्यासारखी आहे। ही त्याला सायकल घेऊन शिकवत होती, खाली 2.5 वर्षाचा होता तो आणि ही 7-1 वर्षाची असेल आणि तो खेळताना त्याचा पाय सायकलमध्ये गेल्यानंतर पायाचं सालपट निघालं, एकदम स्किन निघाली। तेव्हा हा रडायला लागला की आता ही माझी स्किन तू शोधूनच आणून दे मला। त्यामुळे आणि वरती घरीच येईना। नंतर मग मला रडत आली ही वरती घरी आणि आई, हा बघ स्किन, आता मी ह्याला स्किन कुठून आणून देऊ शोधून? मग मी खाली गेली, अरे बाळा आता स्किन कशी मिळणार तुला? नाही, पण मला तेच सांगायचंय, एकतर चटका म्हणजे पुन्हा शरीराला वेदना। हो, इथे सायकल, स्किन गेली, पुन्हा शरीराला वेदना आणि दोन्ही वेळेला तुम्ही मात्र हसताय त्याला बघून। सांगते का, आम्ही दोघं एवढे मस्ती करत लहानपणी, म्हणजे माझी जास्त मस्ती असायची आणि तो माझ्यासोबत मस्ती करायला, मग काय ना काहीतरी व्हायचं आणि मग दोघांनी ओरडा बसायचं। मग दादा मला सांगा की जेव्हा ताई सासरी जायला निघाली मुंबईच्या दिशेने, तेव्हा काय झालं होतं? तेव्हा पहिले म्हणजे आनंद देखील झाला पण दुःख देखील तेवढंच झालं की आता ताई आता सासरी जाणार, म्हणून मग थोडं दुःख पण झालं, पण तितकाच आनंदही होता की ताईचं आता लग्न होतंय। आता मी लग्नाच्या दिवशी ठरवलं होतं की रडणार नाही वगैरे, पण ते काही म्हणजे शेवटी आशीर्वादावरच झाले। स्वाभाविक आहे, तुमचं प्रेम आहे, लहानपणापासून दोघंही एकमेकांसाठी रडत होता आणि आता इतक्या दूर जाणार ही भावना, किंवा कालपर्यंत या कुटुंबात असलेली ही माऊली आता सासरी जाणार या भावनेनं स्वाभाविक आहे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल। बाबा काय सांगणार या कुटुंबाबद्दल, आमच्या ताईबद्दल? काय नाही, हे दोघेही म्हणजे खूप प्रेमळ आहेत तसे, पण ही जास्त हट्टी होती। हा,
एक मिनिट प्रमोदजी, वाक्य ऐकलंय ना? हो हो हो. तिला म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती खूप हट्ट करायची. ते रात्री किती वाजत ते आणून द्या म्हणजे द्याच मला. अरे बापरे. हा, मग नाहीतर मग सकाळी उठल्यावर परत सुरू लगेच. एवढं हट्टपणा करायची ती. बाकी तशी ती प्रेमळ आहे. समीक्षा आमची तशी हट्टी होती आणि प्रेमळ पण आहे. पण मला एक किस्सा आठवतो तिचा लहानपणीचा. आम्ही गणपती विसर्जनला गेलो होतो गांधीवर गणपती विसर्जन करायला. तर गणपती विसर्जन झाल्यानंतर ती म्हणाली की हा गणपती मला परत पाहिजे. अगं म्हटलं बापा, हा गणपती विसर्जन झाला, आता हा गणपती येतात, पुढच्या वर्षी नवीन गणपती येऊ तेव्हा परत गणपती आपण आणू नवीन. तो किस्सा मला अजून खूप आठवतो. आणि मला रोज म्हणायची की मला सायकलवर फिरायला घेऊन चल संध्याकाळच्या. प्रत्येक मंदिरात, या मंदिरात झालं की दुसऱ्या मंदिरात चल, असं सारखी करायची. अरे वा वा, किती प्रेम केलंय. काय हो समीक्षा वहिनी, काय सांगणार या सगळ्यांबद्दल? लहानपणी इतकं सायकलवरून फिरवणं, तुम्ही म्हणाल ते हट्ट पूर्ण करणं, हे सगळं माहेरच्यांनी केलं. काय सांगणार माहेरबद्दल? हो, म्हणजे लहानपणी एकदम लाडात. आई बाबांनी पण कधी कोणती गोष्ट मागितली आणि असं झालंच नाही की भेटली नाही. भलेही 1-2 दिवसांनी का होईना पण ती गोष्ट भेटली आहे. आणि काका पण माझा लहानपणी आमच्या सोबतच होता, तेव्हा काकांनी पण भरपूर फिरवलंय. रोज सायकलवरती संध्याकाळचं फिरायला घेऊन जा, मग ते हट्ट पुरवणं. त्याच्यामुळे लहानपणी एकदम लाडात आणि एकदम प्रेमाने गेलेलं बालपणी. आईंना काय सांगायचं असेल? जावयाबद्दल सांगावं आई. नाही, जावई म्हणजे एकदम शांत आणि मनमिळावं एकदम आणि प्रेमळ आहेत एकदम. म्हणजे आम्हाला ते, आमची मुलगी तर म्हणजे हट्टी आहे थोडीशी, पण ते जावई आम्हाला एकदम छान मिळाले आणि तिला एकदम छान समजून घेतात, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. बरं. आता दादासाठी एक आव्हान आहे. दादा, हा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही अचूक दिलं तर तुम्ही तुमच्या बहिणीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बर दादा, हो. 5 सुवर्ण अलंकारांची नावं सांगा. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. दादा सांगा, वेळ सुरू झाली. चेन, अंगठी, हा, ब्रेसलेट, 3, हार, 4. कानातले. अभिनंदन. केवढं टेन्शन घेतलं. कसला विचार करत होता? विकत नाही होता आणायला सांगितलं बहिणीसाठी एवढ्या गोष्टी. चला अभिनंदन ताई, तुम्हाला सोन्याची नथ झी मराठीकडून दादाने मिळवून दिली. अभिनंदन. प्रमोदजी, तुम्ही पहिल्यापासून इकडे बोरिवली? हो, मी बोरिवलीमध्ये, लहान बालपण वगैरे बोरिवलीमध्ये. कुठे बोरिवली? राजेंद्रनगर, बोरिवली ईस्टला. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील बीएमसी मध्ये होते इथे बोरिवलीमध्ये. आता ते रिटायर आहेत. आणि आई हाऊस वाईफ होते. छान गेलं बालपण, हो ना? हो, बालपण छान गेलं एकदम. म्हणजे असं जास्त मस्तीखोरी नव्हतो मी किंवा जास्त शांतही नव्हतो. म्हणजे अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळाच्या वेळी खेळ, असा माझा साधारण होता दिनक्रम असायचा. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय की बालपण छान गेलं, लग्नानंतरचा काळ आणि बालपणाचा काळ ह्याच्यात जास्त चांगला काळ कुठला होता? खरं सांगायचं बालपण नेहमीच चांगलं असतं, कारण ते निरागस असतं. त्यात काही म्हणजे एकदम बिनधास्त आपल्याला काही गोष्टी करता येतात. आता बंधनं आली. आता बंधनं नाही, तसं नाही म्हणत मी, पण कशा आता जबाबदाऱ्या वाढल्या. पण किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. 2 वर्ष ना? हो, कळेल हळूहळू तुम्हाला. थांबा. सासूबाई, कसं वाटतंय आज तुम्हाला? मस्त, छान वाटते. बरं, पण सून कशी आहे तुमची? सून मस्त, आधी बोलून चालून सगळ्यांशी मिळून मिसळून वगैरे सर्व व्यवस्थित राहते. माझी 3 मुलं आहेत, 4थी मुलगीच आहे माझी. बरं प्रमोदजी, कसं काय हो, तुम्ही आता मुंबईत, त्या नाशिकमध्ये, मग लग्न कसं जमलं? ऍक्च्युली सर्च माझी चालू होती जेव्हा लग्नाचं ठरवलं तेव्हा. आणि साईड बाय साईड मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा केलं होतं. तर त्यात एका साईटवरून बघता टाकलं होतं तेव्हा तिच्या वडिलांचा मला कॉल आला, समीक्षाच्या वडिलांचा. आणि मग नंतर मग म्हटलं एकदा भेटूया, एकदा भेटीगाठी घेतल्या आणि मग जमलं म्हटलं. मग कुठे भेटले, कुठे होते? ती ऍक्च्युली इथे तिच्या मामांच्या घरी होती मुंबईमध्ये, अंधेरीला असतात ते. मग मामांच्या घरी आम्ही एकदा भेटलो होतो. माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं, इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मला मुंबईला जॉब लागलेला, तर त्याच्यासाठी मग मी मामाकडे राहत होती. माझा मामा अंधेरीला राहतो, तर मी अंधेरीला राहत होती. माझं ऑफिसही अंधेरीला आहे. आणि मग तिथे मग आमचं सगळं बघण्याचा कार्यक्रम झाला, सगळ्या ओळखी झाल्या आणि मग नंतर लग्न ठरलं. ज्या दिवशी एकमेकांना बघितलं तेव्हा दोघेच भेटले होते की सगळं कुटुंब? नाही, सर्व कुटुंब होतं. आपला पद्धतशीर जसा बघण्याचा कार्यक्रम कुटुंबाचा होता, कांदे पोह्याचा त्या प्रमाणे झाला होता. पण मग आठवतं का तो दिवस? आठवतोय तुम्हाला? म्हणजे दिवस म्हणण्यापेक्षा तो प्रसंग आठवतोय का?
हो आठवते, थोडाफार आठवते मला. सांगा सांगा, थोडाफार सांगा, का विसरताय वाटतं तो दिवस. म्हणजे आम्ही गेलो पहिले मामांच्या घरी, त्यावेळी ती बाहेर नव्हती, बेडरूम मध्ये होती त्यांच्या. आम्ही हॉलमध्ये बसलो, त्यानंतर सगळं थोडं बाहेर बोलणं चालणं झालं, नॉर्मल आपलं जसं होतं त्याप्रमाणे. त्यानंतर मग ती कांदे पोहे घेऊन आली आणि मग फर्स्ट टाइम तेव्हा तिला बघितलं. पहिले फक्त फोटोज बघितले होते आणि नंतर मग फर्स्ट टाइम बघितल्यावर मग मनात थोडं पक्क झालं की बाबा आपल्याला पाहिजे तशी मुलगी आता मिळाली. आणि मग कांदे पोहे तो शेवटचा कांदा पोहेचा कार्यक्रम. त्याच्यापूर्वी पण कांदे पोहे झाले होते म्हणजे. एका दोन झाले होते आणि हा झाला तो मग शेवटचा. पण कसं काय वाटतं म्हणजे त्यावेळेला काय असं वेगळेपण वाटलं या माऊलीमध्ये, आणि तुम्ही लगेच लग्न ठरवून आज इतक्या आनंदात. म्हणजे कसं तिला त्या निरागसपणा आहे, म्हणजे जशी ती आहे ती म्हणजे निरागस आहे, जशी बालपणी आपण असतो त्या हिशोबाने, मनात काही नसतं. इव्हन आम्ही गेलो होतो त्या मामाची मुलं वगैरे होती, त्यांच्याशी पण असती अगदी हसत खेळत तिला सगळं चालू होतं. आई वडिलांना सून हवे की जी असं खेळत राहील, सर्वांना सांभाळून घेईल अशीच मी शोधत. आणि नेमकं तसं वातावरण तिकडे मिळालं, इव्हन फॅमिली चांगली होती तसंही वातावरण मिळालं. त्यामुळे म्हटलं मनात एक पक्क झालं की बाबा आता आपल्याला पाहिजे तशी बायको मिळाली. बरं वैदिक, तुमच्या बाबतीत काय? त्यांनी तर सांगितलं त्यांचं ऑब्झर्वेशन की तुमचा निरागसपणा होता तो भावला. मग त्यांच्या बाबतीत काय? त्यांनी लगेच कप उचलून वगैरे आत ठेवले का काय केलं? नाही तसं नाही. ऍक्च्युली जेव्हा आम्ही पहिल्यांदा घरी भेटलो तेव्हा एक साधारणतः आपल्याला माणसाला बघितल्यावर अंदाज येतो की कसं असेल समोरची व्यक्ती, किंवा त्यांच्या बोलण्या चालण्यावरून किंवा ज्या पद्धतीने ते वागतात तेव्हा भेटीमध्ये त्याच्यावरून एक साधारणतः अंदाज येतो. तेव्हा एक साधारणतः अंदाज आला होता की शांत स्वभावाचे दिसत आहेत, जास्त बोलत नव्हते, थोडं लिमिटेड जेवढं विचारलं तेवढंच बोलत होते. त्याच्यामुळे एक वाटलं की बाबा चला मी बडबडी आहे तर ते शांत आहेत म्हणून एक परफेक्ट मॅच होईल. आणि त्याच्यानंतर पण आम्ही एकदा बाहेर भेटलो, दोघांची एक मतं शेअर केली, काय वाटतं एकमेकांना ते एक शेअर केलं एकमेकांशी. आणि मग तेव्हा एकदम डन झालं की हीच ती परफेक्ट पर्सन आहे जी आपल्याला हवी होती लाईफ पार्टनर म्हणून. आणि मग पुढचं सगळं लग्न वगैरे झालं. बाबांना, सासरी बाबांना काय बोलायचंय सुनेबद्दल? प्रश्नच नाही. जे आपल्या घरामध्ये आम्हाला जे पाहिजे होते ना मुलगी, म्हणजे सोनार अशी मुलगी असते त्याप्रमाणे त्या पद्धतीने चांगली आम्हाला मिळाली. हो, पण मुलात काय बदल झाला का? लहानपणापासून मुलाला बघितलंय थोडंफार ते आहे, प्रश्नच नाही. 2 वर्षात काहीतरी बदल झालेला आहे म्हणजे. प्रमोदजी, लॉकडाऊन मध्ये तरी काही घरात मदत वगैरे केली की नाही? हो 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 केले ना सर. मी उलट सांगतो, पहिल्या घरात 2 बहिणी होत्या, आई होती आणि 3 लेडीज असल्यामुळे मी घरात काही एक सुद्धा काम करायचं नाही. आता लग्न झाल्यानंतर त्यात परत लॉकडाऊन झालं आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी वर्क फॉर होम आमचं चालूच होतं तसं. बरं, पाठी नणंदबाई आहेत ना त्या? हो हो बोला. काय भाऊ, तो मनुष्य लहान आहे त्याला मी प्रेमाने भाऊच बोलते. भाऊ शांत स्वभावाचा आहे, सपोर्टिव्ह आहे, सगळ्यांना हेल्प करत नेहमीच तो पुढे असतो. आणि समीक्षा पण खूप म्हणजे त्यात खूप छान स्वभाव आहे, मनमिळावू आहे, व्यवस्थित घर सांभाळणार आहे. प्रमोदजी, तुमचं सासरच्या मंडळींबद्दल सांगा ना. खूप चांगलं आहे. जेव्हा पण मी जातो सासरी जातो एकदम मुलाप्रमाणेच, ते माझ्या आई वडील याप्रमाणेच आमची वागणूक असते. म्हणजे असं कधी वाटलं नाही की सासू सासरे वगैरे आहेत, ते आई वडील याप्रमाणेच आमचं नातं आहे. आई, आता तुम्ही सांगा, सगळे बोलले पण आई जरा मगाशी थोडक्यातच बोलली, माझी सून चांगली, एवढं एका वाक्यात. पण तरी सुद्धा एक सल्ला जर विचारला की सुनेने आपल्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे थोडासा, तर कुठला सांगा? असं काय बदल करण्यासारखं अजूनपर्यंत काहीच झालेलं नाहीये. व्यवस्थित दोघी जणी मिळून मिसळून सगळं करतो व्यवस्थित काम वगैरे. बरं, बोरिवलीला सुने बरोबर कुठे कुठे फिरायला गेला? नॅशनल पार्क मध्ये तरी गेला? लॉकडाऊन आहे तर कुठे बाहेरच मला भेटत नाही. लॉकडाऊन मध्ये सोडावं, त्याच्या आधी तरी आता वर्ष 1.5 वर्ष लॉकडाऊनच आहे, बाहेरच पडायला भेटत नाही, कंटाळा आलाय. तुम्ही पण काय मुहूर्त बघून लग्न केलंय? मला आता तेच विचारायचंय. वहिनी, मला सांगा, तुम्ही या कुटुंबात आला, या मोरे कुटुंबामध्ये तुमचं स्वागत कसं झालं? मोरे कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर मोरे कुटुंबामध्ये सगळेजण इतके उत्साही असतात. त्यांना कधीही कोणत्या कार्यक्रमाची तयारी करायला सांगितली तर सगळेजण एकदम पटकन तयार होतात
आणि एकदम एक्साइटमेंट मध्ये ते दोघे सगळेच जण म्हणजे मिळून मिसळून एकत्र येऊन सगळे सण साजरा करतात. त्याच्यामुळे एकंदरीत मोरे कुटुंब म्हटलं तर फुल एन्थुझियास्टिक आहे. बरं वहिनी, मला सांगा, आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या मिस्टरांची पहिले मागेन. जर कळत न कळत त्यांना मी कधी दुखवलं असेल या 2 वर्षात तर त्याच्यासाठी मी मनापासून सॉरी म्हणते. आणि बाकी घरातल्या सगळ्या मोठ्या व्यक्तींची, माझ्या माहेरी सासरी, कधी कोणाला मी जर उलट सुलट कधी काही बोलले असेल, कारण माझा स्वभाव बडबड आहे, मी पटकन व्यक्त होते, पण माझ्या मनात कधीच काही नसतं. त्याच्यामुळे मी जर कधी चुकून कोणाला काही बोलले असेल तर त्याच्यासाठी मी क्षमा मागते. प्रमोदजी, तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी तिची तिघी मागेन पहिली की आता या लॉकडाऊनमुळे तिला जास्त कुठे नेता नाही आलं. तिने मला डिमांड केल्या होत्या की बाबा इकडे पण आता परिस्थिती अशी आहे, कुठे नेता नाही आलं. बरं पण लॉकडाऊन संपल्यावर कुठे नेणार ते तरी सांगा ना. सर काश्मीर बिश्मीर सगळे प्लॅन करून झाले सर. काश्मीरला जाणार आहात? मागण्या भरपूर ठिकाणच्या आहेत. आता लॉकडाऊन झाल्यावर तसं एखादी गोष्ट ठिकाण फायनल त्या हिशोबाने ठरवता येईल, पण सध्या फॉरेनच्या काश्मीरच्या अशा भरपूर मागण्या. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर वहिनी कुठला करणार? बदल करायचा असेल तर जसं मी पटकन रिॲक्ट होते तर तसं मी नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण कधीतरी मग काय होतं, मग पटकन मी रिॲक्ट होते, मग समोरच्या व्यक्तीला राग येतो, मग ते मनात उगाच रुसवे फुगवे होतात. तर तसं मी नाही केलं पाहिजे. आणि प्रमोदजी, तुम्ही? तसं आता बदल करायला आता तसं काय म्हणजे माझ्या हिशोबाने चाललंय, पण एवढंच की माझा स्वभाव आता जास्त शांत झालाय. त्यामुळे कधी कधी लोकांना बाकीच्यांना वाटतं की बोलत नाही, तर थोडा बोलका स्वभाव करेन मी आता यापुढे. असं शांत राहण्यात बरंच काही सुख सामावलेलं दिसतंय, असं काहीतरी ठरवून करताय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे प्रमोदजी तुमच्यासाठी. 2 चित्र दाखवणार आहे. ते कदाचित स्थळाचे असतील, एखाद्या ठिकाणाचे असतील, किंवा कुठल्या व्यक्तीचे असू शकतात. त्या फोटोमध्ये, त्या चित्रामध्ये कोण आहे ते अचूक सांगायचं, किंवा ठिकाण कुठलं आहे ते सांगायचं. आणि मग जर दोन्ही उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर या माऊलीला तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी हा पहिला फोटो बघूया, पहिलं चित्र. मेथी आहे का? मेथी. अभिनंदन अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आणि आता हे दुसरं चित्र बघूया. लक्ष्मीकांत बेर्डे सर. लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनंदन. चित्रपटाचं नाव माहितीये का? विदूषक. एक होता विदूषक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि वहिनींना तुम्ही आता झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. बरोबर. आता शेवटचा क्षण, अत्यंत महत्वाचा क्षण या टप्प्यावरचा, या खेळातला, होम मिनिस्टरच्या कार्यक्रमातला. तिकडे नाशिकला दादा आणि इकडे स्वतः प्रमोदजी. तुम्हाला एक आव्हान देणार. मी जे अक्षर देणार त्या अक्षरावरून 5 वस्तू घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून समोर ठेवायची, दुसरी आणायला जायची. आणि मग सासरहून पैठणी मिळवून देण्याचा मान प्रमोदजी तुम्ही पटकावणार आहात, की माहेरी असलेला दादा माहेराहून पैठणी पटकावून देण्याचा मान पटकावणार आहे, ते बघणार आहोत. तेव्हा आता बघूया काय होणार या खेळात. म्हणजे बाकी सगळे सांगू शकतात वस्तू, पण जाऊन आणायच्या आहेत तुम्हालाच दोघांना. आता वर्क फ्रॉम होमचा खरा फायदा दिसणार आहे. कोण पैठणी जिंकून देणार ते बघूया. अक्षर आहे क, कलकत्त्यातला क. जावई बापूंनी काय काय आणलं ते आधी ऐकूया. सांगा. कापूस, 1, कांदा, 2, काचरी, 3, कागद, 4 आणि कढई. 5. चला, अभिनंदन. 5 वस्तू आणल्या. आणि तिकडे दादाने काय आणलं? नाशिकला कुठल्या वस्तू आणल्या? कप आणलाय, कप, कांदा, 2,
कात्री, 3, किल्ली 4, आणि काळी मिरी. 5 वस्तू आणल्या. पण दादापेक्षा जावयांचा स्पीड जास्त आहे, त्यामुळे जावई आधी पोहोचले आणि पैठणी पटकावून देण्याचा मान जावयांनी पटकावला. ताई अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टरच्या पुढच्या भागात.